तुम्ही नवीन विद्यार्थी असा की जुने विद्यार्थी असा, राज्यसेवा पूर्व परीक्षा किंवा महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा पास होण्यासाठी 10 अशा गोष्टी आहेत ज्याच्यावरती आपण काम करत नाही. म्हणजे आपण अभ्यास 100% करतो, मन लावून पुस्तक वाचतो, सगळ्या गोष्टी करतो, नोट्स काढतो, जुने प्रश्न वाचतो, आपल्या 10 अशा चुका होतात की ते आपण निग्लेक्ट करतो आणि सतत सतत पूर्व परीक्षा पास आपण होत नाही. पूर्व परीक्षा लवकर पास होण्यासाठी ह्या 10 गोष्टी तुम्ही करणं गरजेचं आहे. आणि कुठल्याही टॉपरला किंवा कुठल्याही पोस्ट ऑर्डरला किंवा कुठेही चांगले जे शिक्षक असतील, जे मनाभावातून सांगतील, ज्यांच्या मनात कुठे खोट नसेल, ते नक्कीच तुम्हाला म्हणतील की ह्या 10 गोष्टी परफेक्ट आहेत आणि योग्य आहेत. त्या कुठल्या 10 गोष्टी आहेत? तर पहिलीच गोष्ट ही आहे की हा राज्यसेवा पूर्व परीक्षेचा हा अभ्यासक्रम आहे. तर ह्या 7 विषय आहेत. याच्यात जीएसटी आहे, सीसॅट वेगळं आहे. तर याच्यामध्ये कुठल्या विषयाला किती प्रश्न येतात हे पहिल्यांदा माहित पाहिजे. मग आता तुम्ही म्हणाल तर हे तर सगळ्यांनाच माहित आहे, याच्यात काय नवीन आहे? तर याच्यात पण याची मांडणी कशी आहे? समजा हे 7 विषय आहेत, तुम्ही नवीन असाल किंवा जुने असाल, तर जुने विद्यार्थी असाल, तुम्ही याच्या आधी अटेम्प्ट दिले असतील, तर तुम्हाला माहित पाहिजे की हे जे 7 विषय, समजा पर्यावरण आहे, भूगोल आहे, पॉलिटी आहे, अर्थव्यवस्था आहे, तर ह्या 4 विषयात मला किती मार्क पडतायत, 15 पैकी किती पडतायत, या 15 पॉलिटीला 15 पैकी किती पडतायत हे तुम्हाला माहित पाहिजे. ज्या विषयात तुमचे मार्क चुकतायत, खूप कमी येत आहेत, त्याच्यावरती तुम्ही काम करणं पाहिजे. आणि जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी इकडे बघा की हे मी आधी का लिहिलंय, म्हणजे याला सिक्वेन्स का दिलंय, 1 नंबर हे 4 पहिल्यांदा का दिलेत, हा 5 नंबरला मध्ये का दिलाय आणि हा 7 आणि 8 का दिलाय, ही महत्वाची गोष्ट आहे. ही पहिली स्टेप आहे की हे अशाला असं लिहून घ्या की मी पर्यावरणाला 5 प्रश्न, भूगोलला 15 प्रश्न, हे काय सांगतोय, हे परफेक्ट पद्धतीनं एवढे प्रश्न येतात ह्याच सिक्वेन्सनुसार, किंवा हे 4 विषयाला तुम्ही काम करू शकता. म्हणजे हा छोटा विषय हा 5 दिवसात संपून जाईल, किंवा फार फार एकदमच हे असेल तर 15 दिवसात, म्हणजे सलग नाही वाचायचा, कधीतरी टप्प्याटप्प्याने रोजचा एक चॅप्टर, फार फार 15 ते 20 दिवसात हा विषय संपून जाईल. म्हणजे दररोज 1 तास केल्यानंतर सांगतोय मी. ओके, हे 3-4 तास म्हणत नाही, दररोज 1 ते 2 तास जरी केला तरी 15-20 दिवसात संपून जाईल पूर्ण. मग हा नंतर आयुष्यात त्याला वेळ द्यायचाच नाही कधी असा परफेक्ट. त्याला मग कधीतरी शनिवारी, कधीतरी शुक्रवारी, गुरुवारी असं 1 2 तास 3 तास 2 तास 3 तास द्यायचं, संपला कार्यक्रम. याला सोडून देऊ आपण, म्हणजे याला आपण घेतला जाता टप्प्यात. तो 50-60 दिवसांमध्ये पण एकदा आपण ऑलरेडी कधी ना कधी वाचतो ना ते, तेव्हा हे रिव्हिजन, मग सगळं 60 दिवस आपल्याकडे आहेत सध्या परीक्षेला, त्याच्यातले 3 तास असे म्हणजे 5-6 दिवसात 3-3 तास असं देऊन 15-20 तासात आपण ते संपू शकतो. तर ही गोष्ट पहिली आहे की कुठल्या विषयाला किती प्रश्न आहेत हे. त्याच्यानंतर आपण प्रश्नांची संख्या पण बघूयात. आता ऑलरेडी हे याच्यातलं सांगून टाकतो की 4 विषय जे जास्त गुण देतात, अर्थव्यवस्थेला देखील लिमिटेड टॉपिक आहेत राज्यसेवा पूर्व परीक्षेला, तेवढे करायचे, त्या पद्धतीने वाचायचं. जुने प्रश्न विचारले त्या पद्धतीनं, खूप पुस्तकात खूप प्रश्न चॅप्टर्स आहेत, तेवढे नाही वाचायचे. जवळपास 43 टॉपिक कोळंबे सरांच्या पुस्तकात आहेत, त्याच्यातले फक्त 23च वाचायचे आहेत. त्या 23 पैकी पण फक्त 15च जास्त वाचायचे आहेत खूप डीपली, आणि त्याच्यातले 8 म्हणजे 23 पैकी 8 हे खूप सिलेक्टिव्ह वाचायचं आहे, आणि उरलेले जे 20 आहेत ते वाचले नाही तरी जमतात. हे अशा पद्धतीने आहे. चालू घडामोडीचा अभ्यास दररोज 1 ते 1.5 तास करायचा आहे, म्हणून त्याला मी मध्ये घेतलंय. आणि हे इतिहास आहे तो शनिवार रविवार जरी केला आपण तरी देखील आपण त्याच्यात मार्क मिळू शकतो. आणि सामान्य विज्ञान देखील शनिवार रविवार करा, किंवा टप्प्याटप्प्याने शनिवार रविवार अभ्यास करून त्याच्यात टॉपिक वाईज जायचं आहे आपल्याला याच्यात. त्याच्यामुळं ती गोष्ट लक्षात ठेवा. आणि प्रिव्हियस इयरचे सर्व प्रश्न याच्यासाठी वाचायचे, जास्तीत जास्त प्रिव्हियस इयरचे प्रश्न, आणि सिलेक्टिव्ह रिडिंग करायचे. याला टॉपिक वाईज जायचंय, आणि याच्यात देखील टॉपिक वाईज जायचे. प्राचीन मध्ययुगीनचे टॉपिक वाचायचे आपल्याला, त्या टॉपिकनुसारच वाचायचंय. तसंच इथे पण महाराष्ट्राचा इतिहास कमी फोकस आहे, पण लिमिटेड त्याच पद्धतीने जायचं. कुठले समाज सुधारक आहेत, 5-7 समाज सुधारक आहेत, त्याच्यावरतीच महाराष्ट्राच्या इतिहासावरती प्रश्न फिरत राहतात. इतर समाज सुधारकावरती विचारतच नाहीत. आधुनिक भारताच्या इतिहासावरती पण काही लिमिटेड टॉपिकवरती प्रश्न येतात. प्राचीन मध्ययुगीनचे जुने प्रश्नाचं एक्सप्लेनेशन तेवढं, आणि 1-2 स्टेट बोर्ड तेवढे जरी केलं तरी चांगले गुण मिळतात, आरामशीर मिळतात. या पद्धतीनं आहे. तर पहिलं याचं उत्तर मिळालेलं आहे तुम्हाला. चला, जवळपास मिळालेलं आहे तुम्हाला. चला, तर हे समजलंय. 7 विषय, 100 प्रश्नांची विभागणी. एकाच सेकंदात फक्त क्लिअर दिसतंय का एकदा चेक करतो. ओके, क्लिअर दिसतंय. ओके, एकच सेकंद. चलो, ओके, चला, समजलं. 7 विषय, 100 प्रश्नांची विभागणी, त्या पद्धतीनं ते लिहून घ्या प्रत्येक गोष्ट. दुसरी, पूर्व परीक्षेचा अप्रोच. कुठून मिळेल चालते? बाजारात मिळेल का, विकत मिळेल का? नाही. कुठून मिळेल? जे मी आता 7 विषय सांगितले, पूर्व परीक्षेचे प्रत्येक, जसं मी इकॉनॉमिक्सचं सांगितलं, कोळंबे सरांच्या 43 चॅप्टरची विभागणी 15, 8, 20 त्या पद्धतीनं. आणि कुठले टॉपिक त्याच पद्धतीने करायचे आहेत. 8 टॉपिक जे आहेत, म्हणजे 15 जे चांगले 100% जरी केले तरी हरकत नाहीत. 8 टॉपिक असे आहेत ज्याला पूर्व परीक्षा जेवढे विचारलेत, किंवा मी त्याच्यात लेक्चर्स टाकले, इकॉनॉमिक्सची आपली स्पेशल बॅच पण आहे, जर तुम्हाला लावायची असेल तर. त्याचं 8 टॉपिक जे आहेत, मी जेवढं सांगितलं तेवढंच करा, बस संपला विषय. हे जे 20 टॉपिक आहेत याला ढुंकून पण बघू नका पूर्व परीक्षेबाबत, म्हणजे तुमचा रिझल्ट येऊन जाईल. पुस्तक जबरदस्त आहे कोळंबे सरांचं, याच्यात वाद नाही. देसले सरांचं पण पुस्तक जबरदस्त आहे, पुस्तकाला मी नाव ठेवत नाही, पण परफेक्ट टू द पॉईंट गायडन्स हे कोण सांगेल? एक चांगला मेंटॉरशिप करणारा एक परफेक्ट विद्यार्थी हे सांगू शकतो.
कळलंय? अप्रोच समजून घ्यायचा म्हणजे काय, जसं इकॉनॉमिक्सचं सांगितलंय त्याच पद्धतीने अभ्यास करायचा आहे, असं प्रत्येक विषयाचं समजून घ्यायचंय. प्राचीन मध्ययुगीला मार्केटमध्ये जबरदस्त पुस्तक आहेत, त्यांना आवड नाही ठेवत. पहिल्यांदा पहिली प्रायोरिटी काय, ते पुस्तक पहिलेच वेळेस वाचल्यानंतर डोक्यावरून पाणी जाते, कुणाचंही असो. जे इतिहासचे शिक्षक असतील त्यांनी पहिल्या वेळेस वाचल्यानंतर जे झालं असेल ते प्रत्येक विद्यार्थ्यांसोबत होतं, हे होता कामा नये. लिमिटेड टॉपिक करायचे, म्हणजे टॉपिक वाईज जायचं आहे आपल्याला. इकॉनॉमिक्सचं उदाहरण मी नेहमी देतो. इकॉनॉमिक्सचे मी 15, 8 आणि 20चा फॉर्म्युला सांगितलाय, त्याच्यातले 8 टॉपिक, 8 जे चॅप्टर्स आहेत त्याच्यातले टॉपिक करायचे आहेत आपल्याला. ही खूप महत्वाची. आरबीआयवरती त्या विशिष्ट टॉपिकवरतीच प्रश्न आहे, जे एकदम हार्ड कन्सेप्ट आहे आरबीआय मध्ये, त्याच्यात इथे प्रश्नच नाही विचारले, त्यामुळे लिमिटेड टॉपिक करायचे. हे समजून घेणं गरजेचं आहे. एक्झाम ओरिएंटेड, पूर्व परीक्षा ओरिएंटेड मला अभ्यास करायचा आहे. कोळंबे सरांच्या पुस्तकात किंवा इतर कुठल्याही पुस्तकात पूर्ण आहे इकॉनॉमिक्सचं, पण तुम्हाला पूर्व परीक्षा ओरिएंटेड अभ्यास करायचा आहे. मग राज्यसेवा मेन्स करणारे तिकडे वेगळं, कंबाईनला वेगळे टॉपिक महत्वाचे आहेत, त्या पद्धतीने समजून घ्या. समजलंय? मिनिमम मटेरियल, एकच पुस्तक, अर्थव्यवस्थेसाठी पहिल्यांदा कोळंबे सरांचं पुस्तक आणि एकच सब्जेक्ट. तुम्हाला एकावरती काम भागतंय का? भागतंय, पण काय चूक होती आपली की हे परफेक्ट करत नाही आपण. एक पुस्तक एक विषय, आपण दुसरे पुस्तक घेतो म्हणजे पहिलं परफेक्ट नाही आणि दुसरं वाचतो मग ते पण परफेक्ट नाही, तिसरं घेतो, पुस्तकाला कुठल्याच नाव नाही ठेवत. एक पुस्तक घ्या. उदाहरणासाठी इकॉनॉमिक्स सांगतो की कोळंबे सरांचं पुस्तक चांगलं करा, नंतर देसले सरांच्या पुस्तकातून एक्स्ट्रा ऍडिशन करा, संपला विषय. तसंच इतर विषयाला करू शकता. प्रिव्हियस इयरचे प्रश्न, आयएमपी टॉपिक, प्रत्येक विषयाचे प्रिव्हियस इयरचे प्रश्न बघा राज्यसेवेचे, त्याच्यावर आयएमपी टॉपिकची लिस्ट काढा. मिळत नसेल, समजत नसेल तर आपण त्याच्यासाठी स्पेशल मेंटरशिप बॅचेस पण घेतो. पुढे मी तुम्हाला सांगणार आहे. ह्या 7 गोष्टी झाल्यात, मेंटरशिप बॅच बद्दल सांगून टाकतो. टेस्ट सिरीज बॅच असते आपली, जीएस आणि सीसॅटची, राज्यसेवेची किंवा कंबाईनची पण बॅच असते. समजत नसेल तर ह्या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करून ठेवा, तुम्हाला याच्याबद्दल अपडेट मिळून जाईल. 94 21 44 24 36. समजलंय? मेंटरशिप बॅच, राज्यसेवा, कंबाईन, मेसेज करून ठेवा व्हॉट्सअपला, त्याच्याबद्दल तुम्हाला अपडेट मिळेल. आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करायला तिथून परचेस करू शकता. फुल लेंथ टीचिंग बॅच पण अवेलेबल आहे राज्यसेवेची 2025 साठी. समजलंय? हे समजलंय? त्याच्यानंतर याच्यात काय माहिती सर, हे जे आहे 94 21 44 24 36 याच्यावरती मेसेज करा. मोफत पद्धतीनं तुम्हाला दररोज माझे स्टेटस, व्हॉट्सअप स्टेटस बघायला मिळतील. जे काही तुमचे प्रश्न असतील ते नक्की तुम्ही मेसेज करा, मी रिप्लाय देतो 24 तासाच्या आत 100% देतो. त्याच्यानंतर काही स्टडी एमपीएससीच्या अभ्यासाच्या रिलेटेड किंवा काही एमपीएससीच्याच अभ्यासाच्या रिलेटेड जी न्यूज असतील त्याची अपडेट तुम्हाला लवकर मिळून जाईल. तुमचा नंबर माझ्याकडे सेव्ह पाहिजे आणि माझा नंबर तुमच्याकडे सेव्ह पाहिजे, तुमचा माझ्याकडे सेव्ह पाहिजे. तुमचा नंबर माझ्याकडे कसा सेव्ह राहील, तुम्ही या नंबरवरती मेसेज करा आणि तुमचं पूर्ण नाव, तुमचा जिल्हा, तुमच्या डिग्रीचं नाव आणि पास आउट वर्ष, ह्या 4 गोष्टी पाठवा. तुमचा नंबर सेव्ह होईल आणि तुम्हाला स्टेटस दिसायला सुरुवात होईल. समजलंय? तर या गोष्टी तुम्हाला मिळतील. व्हॉट्सअपला मेसेज करा, डायरेक्ट कॉल करू नका. व्हॉट्सअपला मेसेज करा, बोलायचं असेल कॉल टायमिंग घ्या आणि त्यानंतर बोलू शकतो. चला, समजलंय सर? आता या 7 गोष्टी झाल्यात आपल्या. 8वी गोष्टी काय वाचायचं नाही. परत एकदा कोळंबे सरांच्या पुस्तकातलं अर्थशास्त्राचं 20 टॉपिक पूर्व परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे नाही आहेत, नंतर इतर एक्झामला ते 100% महत्वाचे आहेत. परत सांगतोय, पुस्तकाला नाव ठेवत नाही, पण अप्रोच समजला पाहिजे. काय वाचायचंय याची लिस्ट पाहिजे. कळत नाही, मेंटरशिप बॅच घेऊ शकता. कुठलीही घ्या, जे त्याची आवडते तशी घ्या. माझीच घ्या म्हणून म्हणत नाही, पण मी तेवढी क्वालिटी देतोय त्या पद्धतीने तुम्हाला सांगतोय. पेपर कसा सोडायचा आहे, कुठे लॉजिक वापरायचं आहे, कुठे इलिमिनेशन मेथड आहे, एक व्हिडिओ मी ऑलरेडी युट्यूबला टाकलेला आहे. त्या पद्धतीनं माहीत नसणारे प्रश्न कसे सोडायचे ही खूप गरजेचं आहे. ही माहिती असल्याशिवाय पूर्व परीक्षा पास होता येत नाही. एखाद्या इकॉनॉमिक्समध्ये ऑप्शन नंबर 4 किंवा वरीलपैकी सर्व 80 ते 90% त्याचं उत्तर असतं, पण हे पूर्ण प्रिव्हियस इयरचे प्रश्न मी आपल्या इकॉनॉमिक्सच्या बॅचमध्ये घेतोय किंवा ह्या मेंटरशिप बॅचमध्ये पण त्या उपलब्ध असतात. त्याच्यात मी शिकवतो स्वतः, त्या पद्धतीने सांगतो. आता इकॉनॉमिक्सची लेक्चर आता जवळपास 60-70% पूर्ण होत आहेत रेकॉर्डिंग. ते पूर्ण मला परफेक्ट पद्धतीने झालंय, त्याच्यामुळे मी इतक्या कॉन्फिडन्सनं सांगतोय. हे महत्वाचं आहे. पुस्तक कसं वाचायचंय, ऑलरेडी इकॉनॉमिक्सचं उदाहरण देऊन कंटाळलोय. पॉलिटीचं घ्या, भूगोलचं घ्या. भूगोलमध्ये महाराष्ट्राच्या भूगोलवरती खूप कमी प्रश्न आहेत. प्राकृतिकवरती राज्यसेवेला जास्त आहेत, भारताच्या भूगोलवरती जास्त आहेत. जगाच्या भूगोलचा जास्त अभ्यास करायचा नाही. प्रिव्हियस इयरचं एक्सप्लेनेशन, त्याच्यावरून काही टॉपिक त्याचं एक्सप्लेनेशन, बस संपला विषय. तेवढंच करायचंय. स्टेट बोर्ड लिमिटेड वाचायचंय. मी जे सांगतो तेवढं स्टेट बोर्ड करायचंय, बाकी सगळे स्टेट बोर्ड करायची गरज नाही. प्रत्येक स्टेट बोर्ड मधले काही टॉपिक मी सांगणार आहे की एवढे चॅप्टर करा, संपला विषय. त्याच पद्धतीने वाचायचंय. थँक्यू व्हेरी मच. हे महत्वाचं आहे. पण थांबा, काही गोष्टी सांगायच्यात मला. तर सामान्य विज्ञानासाठी पण फिजिक्स, केमिस्ट्री डायरेक्ट नका वाचू. आधी याच्यात 4-5 विभाग आहेत त्याच्यामध्ये, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, झुलॉजी, बॉटनी आणि हायजीन आधी वाचा, सोपं आहे, कळून जाईल. त्याच्यानंतर बॉटनी घ्या, ते कळून जाईल. झुलॉजी घ्या त्याच्यानंतर, पण त्याचे प्रिव्हियस इयरचे प्रश्न बघा. राज्यसेवेला वेगळ्या पद्धतीने प्रश्न आहेत, कंबाईनला वेगळ्या पद्धतीने प्रश्न आहेत. कंबाईनचं सध्या वाचू नका, राज्यसेवेचं वाचा, किंवा कंबाईनचे प्रश्न वाचत असताना एक सराव म्हणून वाचा. फिजिक्स, केमिस्ट्रीचे प्रश्न ते पण वाचा, पण राज्यसेवेचे कसे आहेत ते वाचा. प्रिव्हियस इयरचे जेवढे फिजिक्स आणि केमिस्ट्रीवरती काही गणितावरती प्रश्न आहेत
तेच फक्त सोडवा आणि त्याचे फॉर्म्युले पाठ करा. परीक्षेच्या आधी 8 दिवस ते वाचा, शेवटच्या 2-3 दिवस जास्त वाचा, तुम्हाला हे समजून जाईल. समजलंय? इतिहासासाठी पण लिमिटेड एक पुस्तक एकच करा. समाधान महाजन सरांचं पुस्तक घेऊ शकता, त्याच्यात मॅक्झिमम रिव्हिजन करा आणि टॉपिकनुसार अभ्यास करायचा. 1857चा उठाव मी आज तेवढा वाचणार आणि त्याचे प्रिव्हियस इयरचे प्रश्न, प्राचीन मध्ययुगीनचे टॉपिक वाईज जायचंय आपल्याला. स्टेट बोर्ड जेवढे आहेत तेवढे त्या पद्धतीनं. समजलंय? त्याच पद्धतीने जायचंय. चालू घडामोडीचा अभ्यासासाठी प्रिव्हियस इयरचे प्रश्न आधी वाचणं गरजेचं आहे. घेतलं इयरबुक पहिल्या पानापासून शेवटपर्यंत काहीच फायदा नाही. प्रिव्हियस इयरचे प्रश्न फक्त परत एकदा चेक करतो, क्लिअर दिसतंय का? चल, क्लिअर दिसत आहे. समजलंय? 1 ते 1.5 तास चालू घडामोडीचा अभ्यास दररोज करायचा आहे. पेपर वाचायचा काय गरज नाही. पेपरमधून काय वाचायचं हे 6 महिने कळत नाही विद्यार्थ्यांना, त्याच्यामुळे पेपर वाचू नका. इयरबुक आणि मॅगझिन घ्या, कामाला लागा. समजलंय? चालू घडामोडीचा अभ्यास, नोट्स काढायचे आहेत का? काही गरज नाही, त्याच्यावरती अंडरलाईन करा. पण प्रिव्हियस इयरचे प्रश्न दररोज राज्यसेवा पूर्व परीक्षेचा एका याच्यातले 15 प्रश्न दररोज बघा. समजलंय? त्याच्यानंतर काय, पर्यावरण ऑलरेडी सांगून टाकलंय. तुषार घोरपडे सरांचं पुस्तक किंवा त्याच्या आधी 11वी 12वी स्टेट बोर्ड आणि आजपर्यंत आलेले सर्व प्रश्न. भूगोलसाठी पण सांगितलंय, ऑलरेडी बोललोय मी त्याच्याबद्दल. पॉलिटीसाठी रणजित कोळंबे सरांचं पुस्तक वाचा किंवा एम लक्ष्मीकांत असेल तर तेच वाचा. पण एम लक्ष्मीकांत सिलेक्टिव्ह वाचा, इकॉनॉमिक्स सारखं सांगितलंय तसं. त्याच्यासाठी बघा पूर्व परीक्षेचे प्रश्न. काही टॉपिक नाहीच आहेत, काही राज्यसेवा मेन्सला ऑब्जेक्टिव्ह फॉर्मॅटमध्ये होते तेव्हा त्याला महत्वाचे आहेत, पूर्व परीक्षेला नाही महत्वाचे, हे कळलं पाहिजे. एम लक्ष्मीकांत मधून कोळंबे सरांच्या पुस्तकातून सिलेक्टिव्ह टॉपिक्स वाचा की ज्याच्यावरती त्या पद्धतीने प्रश्न आहेत. पूर्व परीक्षेला वेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारले जातात. प्रश्न तेच असतात पण अप्रोच वेगळा असतो, ती गोष्ट समजून घ्या. अर्थव्यवस्थेसाठी ऑलरेडी बडबड भरपूर केलेली आहे. तर तुमचे जे काही प्रश्न असतील ते मला या व्हिडिओच्या खाली कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा किंवा तुम्ही मला या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करा 94 21 44 24 36. ज्याने मेसेज केला नसेल तुमचा नंबर माझ्याकडे सेव्ह होऊ द्या, माझा नंबर तुमच्याकडे, तुमचा नंबर माझ्याकडे सेव्ह होईल, स्टेटस दिसत राहतील आणि तुम्हाला डेली अपडेट मिळत राहील. तुमच्या मनात काहीतरी प्रश्न आहे, सर मला या विषयाचं कळत नाहीये असं, तर लगेच त्याचा रिप्लाय तुम्हाला 24 तासाचा रिप्लाय देतो. ही महत्वाची गोष्ट आहे. तर ते तुम्ही मेसेज करून बघा. तुम्हाला डेली स्टेटसच्या माध्यमातून भरपूर गोष्टी मिळतील, नवीन अपडेट तुम्हाला मिळत राहतील आणि फुकट आहे, हे काहीला पैसे मागत नाहीये मी. तुमचा नंबर माझ्याकडे, माझा नंबर तुमच्याकडे सेव्ह राहील, फक्त एवढीच गोष्ट आहे. फक्त हे तुम्हाला पाठवायचं आहे, तुमचं पूर्ण नाव, तुमचा जिल्हा, डिग्रीचं नेम आणि पासआउट वर्ष. म्हणजे सेव्ह नंबरला मी पटकन रिप्लाय देतो. जो माझ्याकडे नंबर सेव्ह नाही त्याला मी रिप्लाय देतो पण जरा उशिरा देत असतो. जे मला कळतं की मग तुमची डिग्री कधी झालेली आहे, तुमचं पासआउट वर्ष कधी आहे, त्याच्यावर मला कळतं की तुम्हाला कशा पद्धतीनं गायडन्स करायचं आहे. ह्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूयात. परत असे जर व्हिडिओ टाकायचे असतील तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा आणि नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूयात अशा जबरदस्त लेक्चरसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.